नानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं हृदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास 6वा आध्यात्मिक ताप श्रीराम समर्थ। आता मागची उजळणी करत नाही मी, कारण आपला अर्धा तास जवळजवळ गेलेला आहे। त्याच्यामुळे मागे आपण फक्त एवढंच सांगते की मागे आपण पहिला समास बघितला तो जन्मदुःख निरूपण आहे, त्याचं निरूपण झालेलं आहे। दुसऱ्या समासापासून तर हा कितवा 6वा ना, 2 ते 5 हे 4 समास जे आहेत ते सगुण परीक्षेचे आहेत। 2 ते 5 सगुण परीक्षेचे समास आहेत, अ ब क ड पर्यंत। आणि या सगुण परीक्षेमध्ये सगळं दाखवलं आहे, अगदी पार शेवटपर्यंत सगळं दाखवलं आहे की शेवटी पण कसे अगदी शेजारून जातात लोक, पण कसे म्हणतात की मरे नाका तिथपर्यंत दाखवलं, आणि मग त्याला आठवलं, मग शेवटी त्याला देव आठवला। मग अशी ही तुमची आमची परिस्थिती आहे। आणि आता त्याच्यामध्ये समर्थांनी पुढे त्रिविध ताप दाखवले, त्याच्यामध्ये त्रिविध ताप पुढे दाखवले। मग आता हा 6वा जो समास आहे तो आध्यात्मिक तापाचा आहे। आध्यात्मिक ताप 3 ताप कुठले माहिती आहे का? पहिला जो आहे तो आध्यात्मिक ताप, दुसरा आहे तो आदिभौतिक ताप, आणि तिसरा आहे तो आदिदैविक ताप। मग आध्यात्मिक ताप म्हणजे काय तर देहातले ताप। मग आता समर्थ बघा, आपल्याला हे तिन्ही ताप जाणून घेता येतील, पण आपण नीट श्रवण केलं पाहिजे। तिन्ही ताप आपल्याला व्यवस्थित जाणून घेता येतील की ती आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक ताप म्हणजे काय। मग आता तापत्रयाची लक्षणं समर्थ आपल्याला सांगतात। तापत्रयाचे लक्षण आता सांगिजेल निरूपण, श्रोती करावे श्रवण एकाग्र होणी। समर्थांनी पहिल्याच ओळीमध्ये काय सांगितलंय तर श्रोती करावे श्रवण एकाग्र होणी। इथं किती लोक आहे त्याला महत्त्व नाही, आपण श्रवणात किती आहोत याला जास्त महत्त्व आहे। म्हणून समर्थ म्हणतात की एकाग्र चित्ताने आपण श्रवण केलं पाहिजे। म्हणून पुढे काय सांगतात, जो तापत्रय्य पोळला, जो तिन्ही तापामध्ये पोळला, जो तापत्रय्य पोळला, त्रय्य म्हणजे 3, त्रय्य म्हणजे 3, जो तापत्रय्य पोळला तो संत संगे निवाला। जो या तापामध्ये पोळून निघतो ना, तो त्याला विश्रांती किंवा त्याला शांती कुठं मिळते माहिती आहे का? तो संत संगे निवाला। तो संतांच्या संघामध्ये आल्यानंतर निवणे म्हणजे काय, तापणे आणि निवणे। आता समजा हा जुना शब्द आहे थोडा, निवणे म्हणजे आपल्याला बघा गरम गरम आपण काही खायला गेलो की आपलीच आई काय म्हणायची, थोडं निवू दे, निवू दे, हां म्हणजे थोडं ते थंड होऊ दे। निवणे म्हणजे थंड होणे। मग काय समर्थ सांगतात की जो तापत्रय्य पोळला तो संत संगी निवाला, म्हणजे त्याला शांती कुठे मिळाली तर संतांच्या संगतीमध्ये गेल्यावर शांती मिळाली। आणि संतांच्या संगतीमध्ये शांती का मिळते बरं? कारण संत म्हणजे शांत, संत म्हणजे शांत। करी वृत्ती जो संत तो संत जाणा। ज्याची स्वतःची वृत्ती संत आहे आणि जो दुसऱ्याला शांत करतो त्याला संत म्हणायचं। आपली तुमची आमची वृत्ती नेहमी खवळलेलीच आहे हो। आपण पाहावे आपण असे, आपण मी काय तुम्ही काय, आपण सगळेच। आपण आपला मोठेपणा काय सांगायचा, आपल्याला थोडंसं कोणी बोललं तर आपल्याला सहन होत नाही, आपण लगेच आपल्या चेहऱ्यावर आपले हावभाव दिसतात, म्हणजे आपण संत नाही किंवा आपण शांत नाही। मग शांत होण्यासाठी काय करायचं आहे, अखंड सदा संगती सज्जनाची धरावी। हे मी तुम्हाला सांगते म्हणून मला लागू होत नाही असं नाही, प्रत्येकाची तुमची आमची सगळ्यांची अवस्था हीच आहे की आपल्याला शांत व्हायचं असेल तर आपल्याला त्या कल्पवृक्षाच्या छायेमध्ये बसता आलं पाहिजे, संतांच्या संगतीमध्ये राहता आलं पाहिजे। कारण सदा संगती सज्जनाची धरावी, का धरायची तर आपली वृत्ती शांत होण्यासाठी। म्हणून काय सांगितलंय की जो तापत्रय्य पोळला
तो संत संगी निवाला, अंतर्भूत तोषला पदार्थ जेवी. मग बघा, अंतर्भूत आतून बाहेरून तो कसा झाला, एकदा संतांच्या संगतीमध्ये गेल्यावर तो आतून बाहेरून काय होतो, तर तो बदलत असतो आणि त्याचा बदल आहे ना हळूहळू सर्वांना कळतो. अंतर्भूत तोषला पदार्थ जेवी. आता पदार्थ तरी कुठला हो? संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कोणतं जेवण जेवलं पाहिजे आणि कोणत्या पदार्थाचं सेवन केलं पाहिजे हे सुद्धा समजलं पाहिजे. म्हणून पुढे समर्थ सांगतात, शुद्धा क्रांतास मिळे अन्न, तृषा क्रांतास जीवन, बंदी पडल्याचे बंधन तोडीना सुख. एकदा का भगवंताच्या चरणापाशी गेलं ना की जे मनात आहे ना ते तो पूर्ण करत असतो. फक्त तुमचा आमचा भाव कसा पाहिजे, शुद्ध पाहिजे. शुद्धा क्रांतांस मिळे अन्न, तो आपल्याला उपाशी कधी ठेवत नाही. बघा, वारीमध्येच एक ठिकाणी नाश्ता मिळाला नाही आणि अगदी त्या वाटेला कोणी नव्हतं. आता म्हणलं, भगवंता सगळे तर भुकेलेले आहेत आणि सकाळी काही खाऊन निघालेले नाही. आम्ही हॉटेल शोधत होतो कुठे वडापाव मिळतो की काय बघण्यासाठी, आणि अगदी त्या रस्त्याला काहीच नसताना तिथे चहा पाण्याची व्यवस्था झाली. काहीच नसताना चहा आणि बिस्किटाची व्यवस्था, प्रत्येकाच्या हाती एक एक बिस्किटचा पुडा आणि चहा. म्हणजे त्या भगवंताला काळजी आहे हो. तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. मनामध्ये यायला आणि त्याने पुढे ठेवायला एकच वेळ असते. कारण त्याला माहिती आहे, ज्या वेळेला आपल्या बाळाला भूक लागते ना त्यावेळेला त्या आईला पान्हा येण्यासाठी तिला काही अट्टहास करायची गरज नाही पडत. म्हणजे तिला पाहणा येतो त्याच वेळेला तिला कळतं की माझ्या बाळाला भूक लागली. तसं आपल्याला भूक लागते ना त्यावेळेला आपल्या आईला कळतं बरोबर. जी विश्वाची माऊली आहे ना तिला समजतं की माझ्या बाळाला आता भूक लागली, त्यामुळे तिला पाहणं आपोआपच येतो. म्हणून काय सांगितलं आहे की शुद्धा क्रांतास मिळे अन्न, तृषा क्रांतास जीवन. ज्याला पाणी पाहिजे त्याला पाणी मिळतंय, बंदी पडल्याचे बंधन तोडिता सुख. आपण ह्या बंधनात अडकलोय हो. म्हणजे बंधन कुठलं, हे माझं ते माझं, मुलगा माझा मुलगी माझी, हे सगळे नातेवाईक माझे. आता ग्रुप डिलीट झाला, केवढं टेन्शन दिवसभर की आता संध्याकाळचा कार्यक्रम कसा करायचा. पण काही का होईना रोजच्या इतके नाही जरी झाले तर एक थोडेफार तरी जॉईन झालेत आणि कार्यक्रम आपला चालू आहे. आपला कार्यक्रम काही बंद पडणार नाही, काही ना काही करून कार्यक्रम आपला चालू राहील. पण मोठं संकट आलेलं होतं आज आपल्यावर, डिलीट अचानक ग्रुप झाल्यामुळे. त्यामुळे हरकत नाही, हे असं आपली परीक्षा असणार आहे आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला पास होत पुढे जायचं आहे. त्यामुळे शुद्धा क्रांतास मिळे अन्न, तृषा क्रांतास जीवन, बंदी पडल्याचे बंधन तोडिता सुख. मग हे बंधन तोडल्याशिवाय समर्थ म्हणतात तुम्हा आम्हाला सुख प्राप्त होणार नाही. बंदी पडल्याचे बंधन तोडिता सुख. मग काय सांगितलंय की सुखी राहता. समर्थ काय म्हणतात की सुख कुठे आहे, तर ह्या बंधनात सुख आहे का? माझा मुलगा म्हणण्यामध्ये सुख आहे का? धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी. माया भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे, साचुकारे जाईल. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, सोयीताचा घोर वाहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. विष्णुदास विनविनामा, भूलू नका भव कामा, धरा अंतरी निज प्रेमा, न चुका नेमा हरिभक्ती. काय सांगितलंय नामदेवरायांनी की धन दारा पुत्र जन हे कसे आहेत, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी. बघा, जर का आपले घरातलेच आपले नाही तर आपण बाहेरच्यांकडनं अपेक्षा काय ठेवणार हो. म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये कधी दुःखी व्हायचं नाही.
आपल्या घरातल्या जन्म दिलेल्या मुलांनी आपल्याला थोडंसं दुखवलं तर आपण त्यांच्याशी किती दुरावा ठेवतो, परत आपण बोलतोच ना. तसं बाहेर जरी कोणी दुखवलं तरी आपण ते सगळं सोडून पुन्हा आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे आणि यालाच परमार्थ म्हणता येईल. परमार्थामधून आपण कधीही बाजूला जायचं नाही. काही होऊ दे, भगवंता माझं चुकू दे, समोरच्याचं चुकू दे, मला ते सगळं पाठीमागे टाकून मला पुढे जाता आलं पाहिजे. म्हणून काय सांगितलं आहे बघा, आता माझ्या पुढे ग्रंथ नाही आहे आणि तो मोबाईलसारखा मला मधनं ऑन करायला लागतो, त्यामुळे थोडंसं समजून घ्या. तर काय सांगितलं आहे, जो तापत्रये पोळला तो संत संगे निवाला, अर्थभूत तोषला पदार्थ जेवी. मग बघा, संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर काय होतं आहे तर क्षुधा आणि तृषा दोन्ही काय होतं आहे, मनुष्याचं भागतं आहे. पुढे काय सांगितलं आहे, क्षुधा कांतास मिळे अन्न, तृषा क्रांतास जीवन, बंदी पडल्याचे बंधन तोडिता सुख, महापुरे जाजावला. काय सांगितले बघा, महापुरे जाजावला तो पैल तीरास नेला, का तो स्वप्नीचा चेईला स्वप्न दुःखे. महापुरात जरी अडकला तरी एकदा त्या भगवंताला शरण गेल्यावर महापुरातनं तो सहज आपल्याला पहिलं तीरावर नेतोय की नाही. महापुरी जाजावला तो पहिलं तीरासी नेला, का स्वप्नीचा चेईला स्वप्न दुःखे. आता स्वप्नामध्ये मागे पण आपल्याला एका महाराजांनी सांगितलं, तर नक्की मला आठवत नाही ते कोणाच्या मुखातनं आपण श्रवण केलं, पण मागे पण काय सांगितलं की झोपेमध्ये एक राजा आहे आणि त्याला झोपेमध्ये स्वप्न असं पडलं की मी भिकारी आहे. तो तसा तर दृश्यात बघायला गेलं तर तो राजा आहे, पण त्याला स्वप्न काय पडलं की मी भिकारी आहे. आणि भिकारी असताना झोपेतच त्याला कुत्रं चावलं. मग आता कुत्रं चावल्यावर त्याला औषध पाण्यालाही त्याच्याकडे पैसे नाही आहेत आणि मग तो औषध पाण्यासाठी भीक मागतोय आणि मला कोणीतरी द्यावं, मला 4 पैसे द्या मला औषधासाठी, नाहीतर माझा जीव जाईल, असं तो झोपेमध्ये मोठमोठ्याने ओरडतोय. आणि त्या झोपेतनंच अचानक जागा झाल्यावर समजते अरे आपण राजा आहे आणि आपल्याला काय कमी आहे. म्हणजे अवस्था ही आहे हो मनुष्याची. म्हणजे वास्तविक गोष्टी, दृश्यातल्या गोष्टी वेगळ्या असतात, स्वप्नातल्या गोष्टी वेगळ्या असतात. पण आपण स्वप्नातलं खरं, ज्या वेळेला आपण स्वप्नात असतो ना त्यावेळेला आपल्याला ते स्वप्नच खरं वाटत असतं का नाही बरं. स्वप्नामध्ये आपल्याला असं कधी वाटत नाही की मी स्वप्नात आहे, पण स्वप्नातनं जाग झाल्यानंतर आता त्या स्वप्नामध्ये त्याला कुत्रं चावल्यावर औषधाची गरज होती का त्याला हलवून जाग करण्याची गरज होती, कशाची गरज होती. म्हणजे त्याला औषध देण्याची गरज होती तिथं, कुत्रं चावलं म्हणून त्याला 14 इंजेक्शनाची गरज होती का त्याला झोपेतनं जाग करण्याची गरज होती, काय गरज होती सांगा बरं. हां, मग ते त्याला वास्तवाची ओळख करून देण्याची गरज होती की बाबा तू स्वप्नात आहेस आणि स्वप्नात तुझं काय असेल ते काय झालं, तू काय ओरडतोस माहीत नाही, पण तू जरा जागा हो. म्हणजे जागा करण्याची त्याला गरज होती. तसं तुमची आमची परिस्थिती काय माहिती आहे का, हे जे दृश्य विश्व आहे ना सगळं, हे सगळं स्वप्नच आहे. हे सगळं काय आहे, स्वप्नच आहे. आणि या स्वप्नातनं जेव्हा आपण जागा होतो ना, म्हणजे जेव्हा आपल्याला कळतं आहे की हे सगळं दृश्य विश्व, समर्थ तर काय सांगतात माहिती आहे का, दिसेल ते नासेल, येईल ते जाईल, जे असतच असेल तेची सारं. हे सगळं दिसतं, हे सगळं नाशिवंत आहे, याच्यात शाश्वत काहीच नाही. सगळं दृश्य म्हणजे घर, गाडी, बंगला, माडी, सगळं हे सगळं ऐश्वर्य किंवा हे सगळं विश्व, हे सगळं नाशवंत आहे. पहिली गोष्ट हे नाहीच, हे सगळं माया आहे, हे सगळं माईक आहे असं सांगतात संत. सांगतात हे काहीच नाही, हे दिसतंय हे काहीच नाही. आणि जे नाही त्याला आपण धरून बसलोय आणि जे आहे ते आपल्याला दिसत नाही. प्रगट ते जाणावे आसार आणि गुप्त ते जाणावे सार. प्रगट आहे ते आसार आहे आणि गुप्त आहे ते सार आहे. मग गुरुमुखे हा विचार उमजू लागे. हा विचार करण्यासाठी आपल्याला सद्गुरू पाहिजे. सद्गुरूंशिवाय हा विचार समजणार नाही की प्रगट काय आणि गुप्त काय ते. म्हणून काय सांगितलं आहे की महापुरातनं जे उगमा पहिलीकडे गेला. कसं होतं, आता प्रवाहाच्या दिशेने वाहत जाणं सहज सोपं आहे हो. आम्ही प्रवाहाच्या दिशेने एखाद्या नदीमध्ये लोंढा आला आणि त्या लोंढ्यात आपण स्वतःला झोपून घेतलं तर त्या पाण्याबरोबर वाहत जाणं सहज सोपं आहे.
सोपं आहे. पण परमार्थामध्ये जो साधक असतो की नाही, साधकाचा प्रवास उलटा आहे. साधकाचा प्रवास कसा आहे? उलट्या दिशेला आहे. तो प्रवास कसा आहे? उगमाकडे आहे. म्हणजे त्याला पाणी एका दिशेला ओढतंय आणि ह्याला त्या पाण्याच्या उलट दिशेने पोहत 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 त्याला उगमापर्यंत जायचं. आवाज येत नाही ताई व्यवस्थित. अजिबात येत नाही का ताई? आवाज व्यवस्थित येत नाही. हा, रामकृष्ण हरी. आवाजाचं हॅलो. हा, येतोय का आवाज माझा? येतोय का? आवाज व्यवस्थित येत नाही. अरे देवा, इथं रेंजचाच प्रॉब्लेम आहे आणि माझ्याकडे वायफाय नाही आहे. आता कसं करणार? हां, आता कसं करूया मग? मग आपण हा समाज पुढच्या वेळेला घेऊया का? मधूनच येतो आणि मधूनच येत नाही असं होते. हां, पण मग ते आवाज येणं महत्वाचं आहे हो. म्हणजे मी जे काही बोलते ना ते तुमच्या कळत नाहीये ना, मग काहीच कळत नाही. मग आताही तसाच येतोय का? आताही तसाच येतोय का आवाज? आता व्यवस्थित आहे. व्यवस्थित आता ठीक आहे. येतोय ना? बरं 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 बरं, ठीक ठीक. हो हो. मग कसं उगमाच्या पलीकडे गेलं ना, म्हणजे उलट्या दिशेने आपण प्रवास करत गेलं ना, तर आपल्याला कळतंय की उगमा पहिलीकडे गेले, तेथून परतून पाहिले, तिथून मागे फिरून पाहिलं, म्हणजे एकदा मुळाकडे आपण गेलो आणि तिथून जर का मागे फिरून पाहिलं ना, काहीच नाही, काहीच दिसत नाही आपल्याला. त्याच्याही पलीकडे सोपं करून सांगते की मी नेहमीच म्हणते की तुम्ही आम्ही आहोत, आपण आहोत म्हणून हे विश्व आहे. आपण आहोत म्हणून विश्व आहे की नाही? आपण गेलो, पूर्वीची म्हण आहे, पूर्वीची म्हण तर ऐकली की नाही कोणी, की आपलं गेलं आणि जग कुणालाच माहित नाही का म्हण ही? आपलं गेलं आणि जग जग बुडालं. बरोबर आहे की नाही? मग आता तुम्ही मला सांगा की आता आपलं म्हणण्यापेक्षा आपण म्हणू, आपण गेलो तर आपल्यासाठी जग बुडीच आहे की हो. आपण आता आहोत म्हणून आता आपण विश्व पाहतोय. म्हणजे याचा अर्थ काय की प्रत्येकाने स्वतःला कधी कमी समजू नका. आपण या विश्वामध्ये आपण आहोत म्हणून हे विश्व आपण बघतोय. आपण आहोत म्हणून हे सगळं आहे. आपण गेल्यावर हे काहीच नाही, आपल्यासाठी हे काहीच नाही. म्हणजे लोकांसाठी जगबुडी कधी होईल मला माहीत नाही, पण आपण जेव्हा जातो ना तेव्हा ती आपल्यासाठी जगबुडीच आहे. लक्षात येतंय का? म्हणून आपला प्रत्येक क्षण किती महत्त्वाचा आहे बघा. प्रत्येक क्षण आपल्याला काय करायला पाहिजे, तर तो सत्कारणी लावता आला पाहिजे. घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. प्रत्येक घडी मला सार्थकी लावता आली पाहिजे, प्रत्येक घडी सार्थकी लावता आली पाहिजे. म्हणून समर्थ काय सांगतात, आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. महापुरे जाजावला तो पैल तिरास नेला, का तो स्वप्नीचा चेईला स्वप्न दुःखे. कोणी एकासी मरण येता दिले जीवदान, संकटास निवारण तोडी तो सुख. कोणी एक मरता वाचला, काय झाला त्याला संकटातनं सोडवला. रोगी असं औषध सप्रचित आणि शुद्ध, तयासी होय आनंद आरोग्य होता. तैसा संसारे दुखवला, त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. परमार्थाला अधिकारी कोण होतोय? परमार्थामध्ये कोण अधिकारी होतोय? की जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. संसाराच्या दुःखातनं, संसारात दुःखच आहे हो. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. हा संसार दुःखामुळेच आहे. कारण जन्माला येणं म्हणजेच दुःखाचं मूळ आहे. मागे जन्मदुःख निरूपणमध्ये दिलं आहे समर्थांनी. मग पुढे काय सांगितलं की संकटाचं निवारण तोडितो सुख, रोगी असं औषध सप्रचित आणि शुद्ध, तयास होय आनंद आरोग्य होता. तैसा संसारे दुखवला, त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. ते त्रिविध ताप ते कैसे, आता बोली जेते तैसे, ये विषयी एक असे वाक्याधार. ते त्रिविध ताप कोणते? तर समर्थ म्हणले, पुढे सांगतो श्लोक. देहे इंद्रिये प्राणेन सुखम दुःखम च प्राप्यते, इमाम आध्यात्मिकम तापम
जायते दुःख देहिना. काय सांगितले? सर्व भूतेन संयोगात सुखम दुःखम च जायते द्वितीय ताप संताप सत्यम चैवादि भौतिक. शुभाशुभेन कर्माणा देहाते यमयातना स्वर्ग नरकादि भोक्तव्यम चैवादि दैवकम मिदम चैवादि दैविकम. हे एक ताप आध्यात्मिक, दुजा तो आदिभूतिक, तिसरा आदिदैविक ताप जाणावा. एक ताप सांगितला आध्यात्मिक, दुसरा ताप सांगितला आदिदैविक, तिसरा ताप सांगितला एक आध्यात्मिक, दुसरा आदिभूतिक आणि तिसरा आदिदैविक. आध्यात्मिक तो कोण, कैसी तयाची ओळखण, आदिभूतिकाचे लक्षण जाणीजे कैसे. आदिदैविक तो कैसा, कवन तयाची दशा, हेही विशद कळे ऐसा विस्तार किजे. हाजी म्हणोनी वक्ता झाला कथा विस्तारता, आध्यात्मिक तापाता सावधायिका. देह इंद्रिय आणि प्राण यांचे नियोगे आपण, सुखे दुःखे शिणे जाण या नाव आध्यात्मिक. काय सांगितले बघा? आध्यात्मिक ताप कुठले? देह इंद्रिय आणि प्राण यांचे नियोगे आपण, सुख दुःखे शिणे जाण या नाव आध्यात्मिक. देह इंद्रिय आणि प्राण म्हणजे देहातून जे ताप येतात त्याला आध्यात्मिक ताप म्हणायचं. पुढे काय सांगितलं? देहामधून जे आले इंद्रिय प्राणे दुःखे झाले ते आध्यात्मिक बोली जेले तापत्रय्य. देहामधून काय आले, प्राणे कोण दुःख झाले, आता हे विशद केले पाहिजे की. खरूज आता कुठले ताप देहातले आपण विचारू की नेमके देहातले कोणते ताप बरं. मग आता ते समर्थांनी सगळ्या तापांची लिस्ट दिलेली आहे, ती मी वाचून दाखवते बरं का. खरूज खवडे पुळ्या नारू, नखुरडे मांजर्या देवी गौरू, देहामधील विखारू या नाव आध्यात्मिक. काख मांजरी केशतोड म्हणजे केसतुटी पण होते, काख मांजरी. ओखटे वर्ण काळफोड, व्याधी मुळवादी महाजड या नाव आध्यात्मिक. आंघुळवेडे गालफुगी, कंड लागे वाऊगी, हिरडी सुजे भरे लवंगी या नाव आध्यात्मिक. वावगे फोड उठती, काते सुजे अंगकांती, वात आणि तिडका लागती या नाव आध्यात्मिक. नाईटे अंदू गजकर्ण, पेहाचे पोट विस्तीर्ण, बैसले टाळे फुटती कर्ण या नाव आध्यात्मिक. कष्ट आणि कुष्ठ आणि ओला कुष्ठ, पंड्यारोग अतिश्रेष्ठ, क्षयरोगाचे कष्ट या नाव आध्यात्मिक. वाटी वटक वाय गोळा, हाती पायी चालती कळा, भोवंडी लागे वेळोवेळा या नाव आध्यात्मिक. म्हणजे चक्कर येते, भोवंडी म्हणजे चक्कर येते. ओलांडा आणि वळ, पोटसुळाची तळमळ, अर्धशीष उठे कपाळ या नाव आध्यात्मिक. दुखे माज आणि मान, पुष्टी ग्रीवा आणि वदन, हस्ती सांदे दुखती जाण या नाव आध्यात्मिक. कोणाचे गुडघे दुखतात, कोणाची पाठ दुखते, कोणाचं सांदे दुखतात. कुळिक तरळ कामिनी, मुरमा सुंठरे माळिनी, विदेशी लागले पाणी या नाव आध्यात्मिक. जळसोस आणि हिवारे, गिरिविरी आणि अंधारे, ज्वर पाचवा आणि शारे या नाव आध्यात्मिक. शैत्य उष्ण आणि तृषा, क्षुधा निद्रा आणि दिशा, विषय तृष्णेची दुर्दशा या नाव आध्यात्मिक. आळसी मूर्ख आणि अपेसी, भय उद्भवे मानसी, विसराळू दूषित अहर्निशी या नाव आध्यात्मिक. मूत्रकोड आणि परमे, रक्तपिढी रक्त परमे, खडा चढाचेनी श्रमे या नाव आध्यात्मिक. मुरडा हगवण उन्हाळे, दिशा कोंडता आंदोळे, एक व्यथा असून नकळे या नाव आध्यात्मिक. गांठी ढळली झाले जंत, पडे आव आणि रक्त, अन्न तैसेची पडत या नाव आध्यात्मिक. पोटफुगे आणि तडस, भरला हिर लागला घास, फोडी लागता कासाविस या नाव आध्यात्मिक. उचकी लागली उसीत गेला, पीत उसळले उलटा झाला, खरे पडसा आणि खोकला या नाव आध्यात्मिक. उसळला दमा आणि ताप, पडजीभ ढासी आणि कप, मावा जोर आणि संताप या नाव आध्यात्मिक. कोणी शेंदूर घातला, तेने प्राणी निर्भुजला, घशामध्ये फोड आला या नाव आध्यात्मिक. बघा आता पूर्वी लोक काय करायचे माहिती आहे का,
एखादा भजनामध्ये छान अभंग म्हणतोय, मग एखाद्याला ते नाही बघवत, मग घरी बोलवायचं, पाणी द्यायचं, पाण्यात काहीतरी प्यायला द्यायचं, मग त्यांनी त्याचा घसाच बसला पाहिजे. म्हणजे हे कोणी शेंदूर घातला, समर्थांनी लिहिलंय, मी नाही सांगत. कोणी शेंदूर घातला तेने प्राणी निर्भुजला, घशामध्ये फोड झाला या नाव आध्यात्मिक, गळसोटा आणि जीभ जडे, सदा मुखी दुर्गंधी पडे, दंतहीन लागती किडे या नाव आध्यात्मिक, जरंडी घोळाना गंडमाळा, अवचित स्वये फुटे डोळा, आपणची कापी अंगुळा या नाव आध्यात्मिक, कळा तिडकी लागती, काते दंत उन्मळती, अधर जीवा रगडती या नाव आध्यात्मिक, कर्ण दुःख नेत्र दुःख, नाना दुखे घडे शोक, अर्धा गंभाद आणि नपुसंक या नाव आध्यात्मिक, फुले वळस आणि पडळे, कीड करता रातांधळे, दुष्टित भ्रमित आणि सुळे या नाव आध्यात्मिक, मुके भदीर राखोडे, खोटे चळणे आणि वेडे, पांगुळे कुरे आणि पावडे या नाव आध्यात्मिक, तारसे घुले काणे कैरे, गारोळे जामुन ठापरे, शंडागुळे गेंगाणे विधरे या नाव आध्यात्मिक, दांतीर बोचर घाणाळ, घ्राणहीन स्तोत्रहीन बरळ, अति कुशळ अति स्थूळ या नाव आध्यात्मिक, तोतरे बोबडे निर्बळ, रोगी कुरूप कुटिळ, मत्सरी खादाड तपिळ या नाव आध्यात्मिक, संतापी अनुतापी मत्सरी, कामिक हेवा तिरस्कारी. बघा, आध्यात्मिक ताप हे पण सांगितलेत बरं का शैलेजाताई. नुसते काय देहातले ताप नाही, म्हणजे कुठं खरूज झाली, नायटा झाला, ताप आला, थंडी आली, हे ताप नुसते समर्थांनी सांगितले नाही, तर ते आध्यात्मिक तापामध्ये काय सांगितलंय, मत्सरी, दुसऱ्याचा द्वेष मत्सर करणं, हे सुद्धा त्या तापत्रयाचंच लक्षण दाखवलंय. परत संतापी अनुतापी मत्सरी, संतापी अनुतापी मत्सरी, कामिक हेवा तिरस्कारी, दुसऱ्याचा तिरस्कार करणे, संताप करणे, मत्सर करणे, द्वेष मत्सर करणे, पापी अवगुणी विकारी या नाव आध्यात्मिक, उठवणे ताठा तरक, आवटळे आणि लचक, सुजी आणि चालक या नाव आध्यात्मिक. जरा पण बोलू नये. हां, ते जरा हे करा ना, म्हणजे म्यूट करा ना. आपल्याकडे वेळ कमी आहे, मध्ये कोणी म्यूट काढू नका, म्हणून मी सरळ वाचते आहे, कारण वेळ संपत आली आहे आपली. सल आडवे गर्भपात, सल आडवे गर्भपात पहिल्याच समासात दाखवलं जन्मदुःख निरूपणामध्ये. सल आडवे गर्भपात म्हणजे मूल आडवं आलं, आता गर्भपात करा. मग पूर्वी कसं होतं दाखवलं समर्थांनी पहिल्याच जन्मदुःख निरूपणमध्ये. काय दाखवलं की बघा, टाळूतनं श्वासोश्वास येणं बंद झालं, मग काय झालं, त्याने चित्त निर्भुजले, त्याने आडभरी भरले, लोक म्हणती आडवे आले, खांडोणी काढा. मग ते खांडोणी काढीती. कसे खांडोणी काढते, हाता पडिले तेची तोडी कापिती, नाक मुख हातपाय जे काय हातात पडेल ते कापून काढून काय करतात. पूर्वी काय होती हो साधनं, फक्त त्या आईला सोडवायची, मातेला सोडवायची, एवढंच. पुढे काय सांगितलंय, संसार कोडे आपमृत्यू या नाव आध्यात्मिक, नख विख आणि हिंगुरडे, बाष्ट आणि वावडे, उगीच दांत खिळपडे या नाव आध्यात्मिक, झडती पाती सुजती भुवया, नेत्री होती रांजण वडिया, चाळीसी लागे प्राणिया या नाव आध्यात्मिक, वांग तिळ सुरमे लासे, चामखिळ गलंड मसे, चुकूर होईजे माणसे या नाव आध्यात्मिक, नाना फुग आणि आवळे, अंगी दुर्गंधी प्रबळे, चाईटाई लाळगळे या नाव आध्यात्मिक, नाना चिंतेची काजळी, नाना दुखे चित्तपोळी, व्याधी वाचुनी तळमळी या नाव आध्यात्मिक, वृद्धपणीच्या आपदा, नाना रोग होती सदा, देह क्षीण सर्वदा या नाव आध्यात्मिक, नाना व्याधी नाना दुखे, नाना भोग नाना खांडके, प्राणी तळमळी शोके या नाव आध्यात्मिक, ऐसा आध्यात्मिक ताप, पूर्व पापाचा संताप. काय सांगितलं बघा समर्थांनी, हा आध्यात्मिक ताप म्हणजे पूर्व पापाचा संताप आहे.
ऐसा आध्यात्मिक ताप पूर्व पापाचा संताप. काय झालं आहे आपला एवढं सगळं मागेच मी सांगितलं की आपल्याला जे वेगवेगळे महाराज येतात सेवा देतात ते सगळं विनामूल्य आहे. पण विनामूल्य असूनसुद्धा आपल्या ग्रुपमध्ये 1000 लोक होती, पण जॉईंट किती होत होती? 20 लोकंसुद्धा जॉईंट होत नव्हती. मग तो देवालाच ते मान्य नाही झालं. पूर्ण ग्रुपच व्हॉट्सअपचा आपोआप डिलीट झाला. तो कोणी रिमूव्ह केलं नाही किंवा काय नाही, तो आपोआप सगळा ग्रुपच डिलीट झाला. मग त्यांना ओव्हरलोड झालं की काय झालं ते त्यांना माहिती आहे, पण तो ग्रुप डिलीट झाला पूर्ण. मग आता जे राहिलेत ना ते निष्ठेचे राहिलेत, मला असं म्हणायचं आहे. म्हणजे काय झालं माहिती आहे का, की ते भगवंतांनीच चाळण लावली म्हणायचं. त्यांनी तिथं चाळण लावली. जे खडे आहेत ते पडून गेले आणि सत्वगुण तेवढा त्या चाळणीमध्ये वरती राहिला आहे म्हणायचं. आणि बाकी मी आता काही जास्त याच्यातनं बोलत नाही, पण असो. तर मलासुद्धा टेन्शन आलं होतं. अचानक म्हणलं म्हणजे आजचा गुगल मीटचा आपला कार्यक्रम होतो आहे की नाही असं टेन्शन आलं होतं. पण काही का होईना, अर्धा तास का होईना सेवा करता आली. थोडी धावती झाली, नुसतंच म्हणजे वाचून घेता आलं मला, काही सांगता जास्त स्पष्टीकरण आलं नाही. पण काय हरकत नाही, समर्थांनी स्पष्टच सांगितलेले आहेत सगळे ताप, त्यामुळे आणि काय स्पष्ट करणार. म्हणून काय सांगितलं आहे, ऐसा आध्यात्मिक ताप पूर्व पापाचा संताप सांगता सरेना अमुप दुःख सागर. हा एवढा म्हणजे आध्यात्मिक ताप आहे ना, हा दुःखाचा सागर आहे. हा किती सांगू म्हटले समर्थ. मग या दुःखाच्या सागरातून जर का आपल्याला पार हा सागर करायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर समर्थांनी सुरुवातीलाच वरती म्हटले की संत संग धरता आला पाहिजे. तो संत संगे निवाला. काय सांगितलं आहे, हा निवाला कुठे मिळेल, तर संत संघामध्ये. जो एक मिनिट, काय होतं आहे हे मोबाईलमध्ये मागे पुढे होतं आहे आणि ते कळत नाही पटकन, समाज खालीवर होतात. एकच मिनटं. समर्थांनी सुरुवातीला काय सांगितलं आहे की जो तापत्रय पोळला तो संत संगे निवाला, भूत तोषला पदार्थ जेवी. जर का आपल्याला तापत्रयामध्ये आपण जर का पोळलोय असं आपल्याला वाटत असेल तर आपण अखंड संतांची कास धरता आली पाहिजे आपल्याला. म्हणून पुढे समर्थ सांगतात, बहुत काय बोलावे. जास्त काय बोलायचं आहे, बहुत काय बोलावे, श्रोती संकेते जाणावे. म्हणजे शीतावर्ण भाताची परीक्षा करण्याइतपत आपण आम्ही श्रोते हुशार आहोत. कारण समर्थांनी श्रोते स्तवनमध्येच म्हटलेलं आहे, श्रोते तुम्ही परमदक्ष. श्रोत्यांची स्तुती किती छान केली बघा. पहिल्या ह्याच्यामध्ये पहिला जो दशक आहे, दशक पहिला स्तवनाचा, त्याच्यातला समास कितवा आहे, श्रोतेस्तवन 6वा समास आहे बघा. श्रोतेस्तवन पहिल्या दशकातला 6वा समास. आता इथं माझ्या पुढे ग्रंथ नाही आहे, पण मी बरोबर सांगितलं की पहिल्या दशकातला 6वा समास आहे श्रोतेस्तवन. तर त्या श्रोतेस्तवनमध्ये समर्थ सांगतात की पहिली ओवी समर्थ देतात. काय म्हणतात की आता वंदीन श्रोतेजन. मग कसे आहेत श्रोते, आता वंदू श्रोतेजन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी. मग असं जर का एवढ्या उपाध्या जर का श्रोत्यांना लावल्यात समर्थांनी, तर आपण त्याच्यामध्ये बसतो का? समर्थ पुढे म्हणतात, श्रोता असा आहे की तो परमदक्ष आहे, अलक्षाशी लाविता लक्ष. म्हणजे जिथं लक्ष लावायला नको ना तिथं श्रोत्याचं लक्ष असतं, आणि जिथं लक्ष द्यायला पाहिजे तिथं लक्ष नसतं. एखाद्या कीर्तनकाराचं किंवा एखाद्या प्रवचनकाराचं एखादं वाक्य मुखातनं पटकन समजा घाई गडबडीत चुकीचं गेलं तर श्रोता तेवढं पटकन पकडतो. पण कीर्तनकारांनी त्या 2.5 तासाच्या कीर्तनामध्ये चांगलं काय सांगितलं ते आपण कधी घेत नाही. मग आपल्याला काय सारथी घ्यावे, असारथी जाणून त्या गावे. मग एवढी जाणीव आपल्याकडे दिली परमदक्ष. आता सुद्धा समर्थ काय म्हणतात श्रोत्यांना की तुम्ही कसे आहात, काय बहुत काय बोलावे, श्रोती संकेती जाणावे. जास्त काय बोलायची आवश्यकता नाही, कारण तुम्ही श्रोते कसे आहात, महाज्ञानी आहात. तुम्ही संकेत सुद्धा छोटासा संकेत जरी दिला तरी तुम्ही जाणता. शीतावर्ण भाताची परीक्षा करण्याइतपत तुम्ही कसे आहात, तर हे आहात. काय सांगितलंय पुढे,
पुढे बोली जेले स्वभावे आदिभूतिक बहुत काय बोलावे श्रोती संकेते जाणावे पुढे बोली जेले स्वभावे आदिभूतिक. मग आता पुढचा समाज जो दिला आहे समर्थांनी तो कुठला दिलाय समर्थ म्हणले आदिभूतिक. हा आध्यात्मिक ताप आहे. मग आध्यात्मिक ताप म्हणजे सगळे देहातले ताप. आता हे सगळे दाखवले खरोड पुडिया नारू अगदी ताप बीप सगळं दाखवलं. हे आध्यात्मिक ताप आहे. आता आदिभूतिक ताप कुठले तर ते पुढच्या समासात समर्थ आपल्याला सांगतील. आता आपली वेळ पण संपलेली आहे. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. पसायदान घ्या कोणीतरी. मंगलताई घ्या पसायदान. येत आहे का पसायदान? येत आहे का मंगलताई? येत आहे ना? म्यूट. आज्ञेने तो सावे तो सोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो होता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात हे वर्षत सकळ मंगळी विश्वर निष्ठेची मांदियाळी अनावर्त भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंता मनींचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे आलांचन मार्तंड जे कापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूर्य होतो युथ म्हणे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती लोकी भजिजो अधिपुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकी द्रष्टा अद्रष्ट विजय होवाय एत म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. धर्म का जे हो धर्म का जे हो धर्म का जे हो अधर्म का नाश हो अधर्म का नाश हो अधर्म का नाश हो विश्व का कल्याण हो ईश्वर का कल्याण हो. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.